बाजीराम पाटील प्रभाग क्रमांक 6 नगरसेवक। काल रात्री बाजार गल्लीमध्ये भुईमावशी राहतात, त्यांना सकाळी टॉयलेटला जात असताना त्यांनी चावा घेतला। त्याचप्रमाणे बडोदा बँका त्यामध्ये जे 2-3 कुत्रे आहेत त्यांनी एक फकीर म्हणून मावशी असतात त्या गेल्या, त्यांना पण चावा घेतला। तात्काळ त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले। मागच्या 1 महिन्याचा रेकॉर्ड चेक केला असता सरकारी दवाखान्यामध्ये कमीत कमी 35 ते 40 जणांना कुत्रा चावला, याचं रेकॉर्ड सरकारी दवाखान्यामध्ये आहे। याची तात्काळ दखल घेत आम्ही कालच कुत्रे पकडण्याला निवेदन बोलवून घेतले व तात्काळ कुत्रे पकडण्यात आले व 38 कुत्रे पकडण्यात आले व कालसुद्धा 20-30 कुत्रे पकडण्यात आले व आजच्या 3-4 दिवसांमध्ये कंटिन्यू कुत्रे जेवढे पण आला तिथे तेवढे पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण करून त्यांना नगरपालिकेच्या ठेवणार आहे। वरणगाव प्रभाग क्रमांक 6 मध्ये लागले आहे। काल प्रभागामध्ये काल मोकाट कुत्र्यांचा खूप हे झाला होता, सुळसुळाट झाला होता। तसेच आम्ही आमचे नगरसेवक दीपेश भाऊ पाटील आणि आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत सुनील भाऊ काळे यांना ती माहिती सांगितली व ते सगळे मंडळींनी त्याच्यावर नगरपालिकेने त्वरित कारवाई केली आणि कुत्रे पाठवून कुत्रे पकडून त्यांचं निर्मिती करून बाहेर जंगलात सोडलं। गावकरांना याच्यामध्ये ज्यांना ते दुःख होते ते दुःख आमच्याकडनं पाहावलं जात नाही। वरणगावकरांच्या सुखादुःखात आम्ही सर्व सहभागी असतो। आमचे नगरसेवक आहे, आता बंडाभाऊ पाटील इथे उपस्थित आहेत, उल्हास पाटील आहे, मोहनजी आहे, म्हणजे बंटी सुतार आहे, म्हणजे असे कार्यकर्ते आमचे पूर्ण नगरसेवक जे आहे त्यांच्या वार्डामध्ये कुत्रे पकडण्याची मोहीम जी आहे ती आपण तिच्यामध्ये सुरू केलेली आहे। काल 18 पकडले, आता 12 वाजेपर्यंत 20 पकडले, म्हणजे असे 38 कुत्रे हे जे चाव घेणारे त्यांना पकडण्यात इथे आलेलं आहे। पण मला असं काही समजतच नाही आहे की बा या वरणगावातच तुम्ही कुत्रे आणून का सोडताय, कारण की हे जे कुत्रे आहे हे नवीन कुत्रे आहे। कुत्र्याचं एक तुम्हाला समीकरण सांगतो की कुत्रं जर कधी सातत्याने संपर्कात जर कधी असेल तर ते माणसाला ओळखते, माणसाला कधी चाव धरत नाही। पण हे कुत्रे डायरेक्ट अटॅक करतायत, म्हणजे हे कुत्रे बाहेरगावचे आहे आणि बाहेरगावचे कुत्रे आमच्या वरणगावमध्ये आणून सोडणं हे अत्यंत चुकीचं आहे। मी ज्यांनाही सोडत असेल त्यांना मी हात जोडून विनंती करतो, असं करू नका। माझ्याशी काही वैर असेल माझ्याशी काढा, पण माझ्या वरणगावकरांशी का काढताय वैर? वरणगावमध्ये तुम्ही आणून जाणून बुजून जर कधी सोडत असले, आमच्या नगरसेवकांना त्रास होतो, त्यांच्या वार्डातल्या प्रभागातले लोक त्यांना येऊन सण बोलतात। आज किती लोकांना, कमीत कमी 20-25-30 लोकांच्या वरती लोकांना हे कुत्र्यांनी चाव घेतलेला आहे। त्याकरता असू द्या, कोणी किती काही संकट आणलं तरी आम्ही सक्षम आहे। नगरपालिका ही नगरपालिका वरणगावकरांची आहे आणि वरणगावकरांनी सांगता खेपीच नगरपालिका त्याच्या हाकेला हात देऊन आज कुत्रे पकडण्याची मोहीम ही अत्यंत जलद गतीने केली आहे। आम्ही ते कुत्रे पकडून दुसऱ्या गावात सोडत नाहीये, त्या कुत्र्याचं निर्बीजीकरण करतोय, लसीकरण करून ते कुत्रे जे आहे ते आमच्या नगरपालिकेचं जे शेड आहे त्या शेडमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून ते कुत्रे जे आहे ते योग्य ठिकाणी त्याच्यामध्ये ठेवतोय। त्याकरता मी असंच, आता मी काल नागेश्वरकडे जात होतो, महादेव कोरिडॉरकडे जात असताना मराठा मंगल कार्याच्या जवळ एक कुत्र्याला भरलेली रिक्षा दिसली। मी त्या रिक्षावाल्याला अडकवलं, कारण म्हटलं तू कुठून आला हे कुत्रे घेऊन, कारण की अजून तो वरणगावातल्या पकडले नाही। तो म्हणे आम्ही सावद्याचे कुत्रे आणले म्हणे, ते सोडायला म्हटलं मग तू सावद्याचे कुत्रे वरणगावात कसं काय आणले? म्हणजे हे चुकीचा विषय आहे। मी स्वतः काल रिक्षा पकडली आणि जर कधी नाही म्हणे मी सावद्याला सोडायला चालला, आता सावद्यावरून माणूस सावद्याला कुत्रे कसं काय सोडणार आहे? सावद्यावरून तू तिकडे रावेरकडे घेऊन जाय, मुक्ताईनगरकडे घेऊन जाय, किंवा त्या नगरपालिकेला सांगून ते लसीकरणाची प्रक्रिया त्या माध्यमातून कर किंवा प्रक्रिया कर, परंतु तुम्ही वरणगावात आणून का सोडताय हा एक प्रश्न आहे। त्याकरता असं करू नका। आज जनता आहे, जनता भयभीत झाली आहे। जनतेचं काय विचार आहे? आता त्या आमच्या भोईताईंचं पाहायला अक्षरशः तिथे एवढं कुत्र्यानं दातानं चावलाय, म्हणजे पुतळे काढले की अक्षरशः एकदम वाईट वाटतं तिथे मला। तिथे श्रद्धाताई गायकवाडांनी बोलवलं होतं, गणेश धनगरांनी बोलवलं होतं, तिथे मी तिथे गेलो, पाहिलं बंडा भाऊ आले, तिथे माधुरीताई हडदे आल्या, त्यानंतर महेशजी आले, म्हणजे अशी याची काळजी नगरपालिकेच्या माध्यमातून घेतल्याशिवाय राहणार नाही।